नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र च्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मी राऊत सर तुमचं सर्वांचं स्वागत करतो। चला, आपण भूगोल या विषयाच्या सर्व सिरीज आपण सुरू करत आहोत। याच्यामध्ये एका पाठोपाठ एक सर्व प्रकरण आपण इथे ऑनलाइनच्या प्लॅटफॉर्मवर YouTubeला व्हिडिओच्या स्वरूपात मी तुम्हाला अभ्यासासाठी टाकणार आहोत। याच्यामध्ये आता आपण भूगोल त्याविषयीची माहिती आणि प्रकरण पहिले या सर्व गोष्टी या ठिकाणी काय म्हणून सांगा अभ्यासणार आहोत। तर याच्यामध्ये पाहत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी एकदम सूक्ष्म राज्यसेवा PSI STI ASO हा भूगोल जर समजा आपण कंटिन्यू करतो म्हटलं किंवा पाहतो म्हटलं राज्यसेवा PSI STI ASO तर हा सर्वच्या सर्व भूगोल आपण संपूर्ण त्याच्यामध्ये जगाचा भूगोल संपूर्ण काय म्हणून सांगा भारताचा भूगोल आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल आपल्या या ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुमचे सर्वच्या सर्व मार्क मला कसे कव्हर करता येईल या अनुषंगाने तो भूगोल आपण पाहणार आहोत। तर सर्वच्या सर्व भूगोल त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण खगोल पाहणार आहोत, खगोल नंतर विश्व भूगोल म्हणजे संपूर्ण जगाचा भूगोल आणि त्याच्यानंतर संपूर्ण भारताचा भूगोल व त्यानंतर सर्व महाराष्ट्राचा भूगोल। राज्यसेवेमध्ये संकल्पनेवर आधारित काय म्हणून सांगा बरेच प्रश्न असतात, त्या संकल्पनेवर आधारित सर्वच्या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला सॉल्व करायची असेल किंवा त्या संकल्पनेवर आधारित प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला जर समजा मिळवायचं असेल तर प्रत्येक विषय हा प्रत्येक बारीक बारीक संकल्पना समजून घेऊन आपल्याला शिकावा लागतो। तर त्या अनुषंगाने आपण प्रत्येक विषय म्हणजे फॅक्च्युअल डाटा विथ संकल्पना कन्सेप्ट या अनुषंगाने आपण काय म्हणून सांगा शिकणार आहोत, हे तुम्ही लक्षात घ्या। पहा, तर याच्यामध्ये पाहत असताना पहिल्यांदा आता पहा भूगोल हा पॉइंट आपण या ठिकाणी काय म्हणून सांगा सुरुवात करू। तर आता लक्षात घ्या इथे आपल्याकडे सर्व ऑफलाइन ऑनलाइन बॅचेस सुरू आहेत, भूगोलाच्या बॅचेस सुरू आहेत, त्याच्यामध्ये जगाचा भूगोल सुरू आहे, खगोल सुरू आहे। ह्या सर्व बॅचेस पहा राज्यसेवेसाठी PSI STI ASO वर्ग 3 वर्ग 4 आणि सर्व स्पर्धा परीक्षा करिता प्रत्येकच गुण तुमचा कव्हर करेल अशी मी काय म्हणून सांगा खात्री देतो। चला, भूगोल या विषयाला आपण काय करू सांगा सुरुवात करू। आता सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो भूगोल। आता भूगोल म्हणत असताना दोन गोष्टी या ठिकाणी फार महत्त्वाच्या आहेत। एक पहिली गोष्ट या ठिकाणी आपण अशी गृहीत धरू, ती गोष्ट म्हणजे काय म्हणून सांगा प्रत्येक शब्दाचा अर्थ काय होतो, संकल्पनेचा अर्थ काय होतो, ही गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी काय सांगा समजणं महत्त्वाचं आहे। तर आता या ठिकाणी पहा भू इथे काय म्हणून सांगा गोल, ह्याच्यामध्ये किती सांगा दोन शब्द आहेत। एक शब्द म्हणजे काय सांगा भू आणि दुसरा शब्द म्हणजे काय सांगा गोल। तर भू या शब्दाचा अर्थ या ठिकाणी काय होतो, भू म्हणजे जमीन, लक्षात घ्या भू म्हणजे जमीन आणि गोल मग ही जमीन म्हणा ही पृथ्वी म्हणा कशी आहे तर गोल आहे, पृथ्वी गोल आहे असा एक सामान्य अर्थ याचा काय म्हणून सांगा घेतला जातो, हे तुम्ही लक्षात घ्या। ह्याला आपण काय म्हणून सांगा इंग्रजीमध्ये जर आपण पाहतो म्हटलं तर इंग्रजीमध्ये त्याला आपण जिओग्राफी असं म्हणत असतो। लक्षात घ्या एक शब्द आहे जिओ आणि दुसरा शब्द या ठिकाणी लक्षात घ्या इथे काय म्हणून सांगा जिओग्राफी। तर आता जिओग्राफी या शब्दामध्ये किती शब्द अंतर्भूत केलेले आहेत, तर पहिला शब्द कोण म्हणून सांगा जिओ आणि दुसरा शब्द कोणता तर या ठिकाणी काय सांगा ग्राफी। पहिला शब्द या ठिकाणी आपण जिओ असं कन्सिडर करू आणि दुसरा शब्द या ठिकाणी आपण ग्राफी असं कन्सिडर करू। लक्षात घ्या तर जिओ याचा अर्थ काय होतो लक्षात घ्या, जिओ या शब्दाचा अर्थ आपण असा घेऊ काय म्हणून सांगा पृथ्वी आणि ग्राफी म्हणजे काय म्हणून सांगा वर्णन असा त्याचा अर्थ होतो। जिओ म्हणजे पृथ्वी, प्रश्न विचारला जिओग्राफी या शब्दामध्ये किती शब्द आहेत तर एकूण किती सांगा दोन शब्द आहेत। दोन या शब्दाची जर फोड करतो म्हटलं तर एक शब्द होतो पृथ्वी आणि दुसरा शब्द होतो कोण सांगा ग्राफी। तर ग्राफीचा अर्थ काय होतो म्हणून सांगा वर्णन। लक्षात घ्या आता या शब्दाचा जन्म ग्रीकांपासून झालेला आहे। जिओग्राफी हा जो शब्द आपल्याला मिळालेला आहे तो काय म्हणून सांगा ग्रीकांपासून मिळालेला आहे। ग्रीक लक्षात घ्या ग्रीक हा देश आहे, तिथली राजधानी काय म्हणून सांगा अथेन्स आहे। ग्रीस ऍक्च्युअल त्या देशाचं नाव कसं आहे तर देशाचं नाव आहे ग्रीस
आणि तेथील लोकांना आपण काय सांगा ग्रीक असं म्हणत असतो. तर त्यांच्या ग्रीक भाषेतून, लक्षात घ्या, त्यांच्या काय म्हणून आपण सांगा ग्रीक भाषेतून, ग्रीक काय म्हणून सांगा भाषेतून आपल्याला काय म्हणून सांगा जिओग्राफी हा शब्द मिळालेला आहे असं आपण तिथे गृहीत धरू. या शब्दाची फोड जिओ प्लस ग्राफी म्हणजे पृथ्वी आणि काय सांगा वर्णन. तर याच्यावर आपल्याला भूगोल या काय म्हणून सांगा शब्दाची व्याख्या करता येईल, त्याची डेफिनेशन करता येईल. मग भूगोल म्हणजे काय, तर आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो पृथ्वीचे काय म्हणून सांगा वर्णन, पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र, पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र म्हणजे भूगोल होय. पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र म्हणजे भूगोल. आता बघ पहिल्यांदा तुम्हाला सांगतो कोणताही विषय असू द्या, आपल्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. विषय कोणताही असू द्या तेव्हा त्या विषयाला एक तात्विक बैठक असते. तात्विक म्हणजे काय सांगा तत्वज्ञान असते. म्हणजे फार फार वर्षापूर्वी आपण जर विचार करतो म्हटलं तर कुणीतरी विचार केला असावा की पृथ्वी अशी असावी तशी असावी, विश्व एवढं असावं, विश्व तेवढं असावं, ब्रह्मांड एवढं असावं तेवढं असावं, असा कोणीतरी विचार केलेला असावा. म्हणजे या तत्वज्ञानातून पुढे पुढे या भूगोलाच्या ज्या काही संकल्पना आहेत, इतर बाबी आहेत, त्या सर्व बाबींचा पुढे पुढे विकास होत गेला असं आपण गृहीत धरू. आता या भूगोलाच्या विकासामध्ये कोणकोणत्या लोकांनी सगळ्यात महत्वाची भूमिका बजावली लक्षात घ्या. तर सर्वप्रथम आपण असं कन्सिडर करू, सर्वप्रथम पहा ग्रीक लोक, लक्षात घ्या ग्रीक लोकांनी भूमिका बजावली. त्याच्यानंतर काय म्हणून भूगोलाच्या विकासामध्ये रोमन लोक आणि त्याच्यानंतर आपण काय म्हणून सांगा अरब लोक. भारतीय लोक सुद्धा मागे नव्हते. मग भारतीय लोकांनी कुठे कुठे कशा कशा प्रकारे भूमिका बजावली त्या सर्व गोष्टी आपण पुढे पाहू. भूगोलाच्या तत्वज्ञानाच्या विकासामध्ये ग्रीक लोक, रोमन लोक, काय म्हणून सांगा अरब लोक यांनी महत्वाची भूमिका बजावली असं आपण गृहीत धरू. आता याच्यानंतर पाय महत्वाचा प्रश्न परत सांगतो तुम्हाला, भूगोलाचा जनक कोण लक्षात घ्या. इथे आपण असं गृहीत धरू की भूगोलाचा काय म्हणून सांगा जनक. भूगोलाचा जनक तुम्हाला म्हटल्याच्या नंतर त्याचं नाव आहे हिकेटियस. लक्षात घ्या इथे काय म्हणून सांगा हिकेटियस असं भूगोलाच्या जनकाचं नाव. भूगोलाचा जनक कोण. आता भूगोलाच्या खूप साऱ्या ब्रांचेस आहेत, भूगोलाच्या खूप साऱ्या शाखा आहेत. प्रत्येक शाखेचा जनक सुद्धा कसा सांगा वेगवेगळा आहे. भूगोलाच्या शाखा जनक सुद्धा वेगवेगळा आहे. पण आपल्याला जर समजा प्रश्न असा विचारला की भूगोलाचा जनक कोण, तर तेव्हा मात्र उत्तर आपल्या समोर असलं पाहिजे भूगोलाचा जनक कोण होय, हिकेटियस होय असं आपण गृहीत धरू. लक्षात घ्या. आता इथे तुम्हाला सांगतो ह्या व्यक्तीने एक पुस्तक लिहिलं, त्याचं नाव होतं जस पिरियड्स. लक्षात घ्या त्या पुस्तकाचं नाव विचारते. लक्षात घ्या पुस्तकं म्हटल्याच्या नंतर यांची विचारतात जस पिरियड्स नावाचं या व्यक्तीने काय म्हणून सांगा पुस्तक लिहिलं असं आपण गृहीत धरू. आता तुम्हाला प्रश्न असा विचारेल भूगोलाचा जनक कोण, तर त्याचं उत्तर काय देऊ सांगा हिकेटियस असं देऊ. आणि त्या व्यक्तीने कोणते पुस्तक लिहिले असा जर प्रश्न विचारला तर जस पिरियड्स हे पुस्तक त्याने लिहिलेलं आहे असं आपण गृहीत धरू. लक्षात घ्या. याच्यानंतरचा व्यक्ती येतो, तो व्यक्ती म्हणजे कोण या ठिकाणी, तर त्याचं नाव आहे एरिस्टोथेनिस. लक्षात घ्या त्याचं नाव आहे एरिस्टो. लक्षात घ्या त्याचं नाव आहे एरिस्टोथेनिस. तर या व्यक्तीनं काय केलं, म्हणजे एरिस्टोथेनिस या व्यक्तीनं काय केलं, आपल्याला एक शब्द दिला. तुम्हाला प्रश्न विचारते हा शब्द कोणी दिला असा प्रश्न विचारते. मग एरिस्टोथेनिस या व्यक्तीनं आपल्याला शब्द दिला, तो शब्द म्हणजे कोणता होता, जिओग्राफिका. हे पहा जिओग्राफी आपला विषयच आहे, त्याला हा का जोडा, म्हणजे हा शब्द कोण दिला, तर एरिस्टोथेनिस या व्यक्तीने दिला असं आपण कन्सिडर करू जिओग्राफिका. लक्षात घ्या. आता ह्याने काय केलं, भूगोला संबंधित नवनवीन संकल्पना मांडल्या, त्या संकल्पना व्यवस्थित मांडण्याचा प्रयत्न केला, त्या संकल्पनेचा त्याने क्रम लावण्याचा प्रयत्न केला. कोण म्हणून सांगा, एरिस्टोथेनिसने. म्हणून एरिस्टोथेनिस साठी एक शब्द लक्षात ठेवायचा की त्याने त्या संकल्पना व्यवस्थित मांडल्या, म्हणून याला व्यवस्थित भूगोलाचा जनक असे म्हणतात. लक्षात घ्या एरिस्टोथेनिसला आपण काय म्हणून सांगा, व्यवस्थित भूगोलाचा जनक असे म्हटले जाते असं आपण गृहीत धरू. लक्षात घ्या. याच्यानंतर परत एक व्यक्ती आहे, त्याचं नाव होतं अलेक्झांडर फॉन हम्बोल्ट.
पहा त्याचं नाव काय म्हणू आपण तर अलेक्झांडर फॉन हम्बोल्ट असं त्या व्यक्तीचं नाव होतं. पहा लक्षात घ्या, त्या व्यक्तीचं नाव आपण कन्सिडर करू. त्या व्यक्तीचं नाव कोणतं म्हटलं तर पहा लक्षात घ्या अलेक्झांडर फॉन हम्बोल्ट. पहा लक्षात घ्या त्या व्यक्तीचे नाव या ठिकाणी आपण गृहीत धरू. त्या व्यक्तीचं नाव आहे अलेक्झांडर. पहा लक्षात घ्या फॉन, अलेक्झांडर फॉन, इथे काय म्हणजे सांगा हम्बोल्ट असे त्या व्यक्तीचं नाव आहे. या व्यक्तीने काय काय केलं तो एक महत्वाचा मुद्दा पाहू. याचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे कॉस्मॉस. तर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल कॉस्मॉस हे पुस्तक कोणी लिहिलं, तर त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आपण काय म्हणून सांगा अलेक्झांडर फॉन हम्बोल्ट. कॉस्मॉस या शब्दाचा अर्थ सुद्धा काय होतो, त्याचाही अर्थ विश्व किंवा काय म्हणून सांगा ब्रह्मांड असा त्याचा अर्थ होतो. विश्व म्हणा किंवा काय म्हणून सांगा ब्रह्मांड असा त्याचा अर्थ होतो. पहा लक्षात घ्या ह्या व्यक्तीने काय केलं मला तुम्हाला सांगतो. काही महत्त्वाच्या संकल्पना ह्या व्यक्तीने मांडल्या. ह्या व्यक्तीने मांडलेल्या संकल्पना त्याच्यामध्ये पहा हा कुठला आहे अलेक्झांडर फॉन हम्बोल्ट हा कुठला आहे, तर हा कुठला आहे म्हणून आपण सांगा जर्मनीचा आहे असं आपण गृहीत धरू. आणि या व्यक्तीने परत एक शब्द दिला, तो शब्द सुद्धा कोणी दिला असा प्रश्न सुद्धा भूगोलामध्ये विचारला जाते. तर ह्या व्यक्तीने दिलेला शब्द म्हणजे कोण आहे माहिती आहे का जलवायू विज्ञान. त्याला हा शब्द काय म्हणून सांगा क्लायमॅटोलॉजी. पहा लक्षात घ्या क्लायमॅटोलॉजी हा शब्द कोणी दिला असाही प्रश्न विचारला जाते. तर तो शब्द देणारा व्यक्ती कोण आहे, तर तो शब्द देणारा व्यक्ती कोण आहे सांगा अलेक्झांडर फॉन हम्बोल्ट आहे असं आपण काय म्हणून सांगा गृहीत धरू. पहा लक्षात घ्या त्याच्यानंतर पहा काही महत्वाचे प्रश्न तुम्हाला परत विचारले जातात. त्या महत्वाच्या प्रश्न आहे आता कोणीतरी एक पृथ्वीचं पहिल्यांदा मॉडेल तयार केलं, पृथ्वीची काय सांगा प्रतिकृती तयार केली आणि त्याला नाव दिलं ग्लोब. पृथ्वीची प्रतिकृती तयार केली त्याला नाव दिलं काय म्हणून सांगा ग्लोब. ग्लोब म्हणजे कोण तर आपण असं कन्सिडर करू पृथ्वी गोल बनविला. जसा तुम्ही काय सांगा शाळेमध्ये वगैरे पाहत असता त्याच्यावरून आपण काय सांगा भूगोल शिकत असतो तर तो ग्लोब बनविला. पहा लक्षात घ्या त्याचं नाव होतं पहिल्यांदा पृथ्वी गोल बनविला त्याचं नाव होतं मार्टिन बेहम. हा तुम्हाला प्रश्न होतो पहिल्यांदा ग्लोब कोणी बनवला पृथ्वी गोल कोणी बनवला तर तो म्हणजे कोण सांगा मार्टिन बेहम. त्याच्यानंतर इथे काय म्हणून सांगा मॅप्स म्हणजे काय म्हणून सांगा नकाशे. पहा मॅप्स म्हणजे काय सांगा नकाशे कोणी बनवले नकाशा कोणी बनवला त्याचं नाव होतं अनेक्सी मेंडर. पहा अनेक्सी काय म्हणून सांगा मेंडर. हे असे प्रश्न तुम्हाला विचारतात. मग मॅप्स कोणी बनवले प्रथम नकाशे कोणी बनवले अनेक्सी मेंडर. याच्या संदर्भात एक प्रश्न आपण भारताच्या संदर्भात पाहू. तो प्रश्न म्हणजे कसा तर पहा लक्षात घ्या भारतात नकाशाची संकल्पना कोणी आणली. पहा प्रश्न कसा आहे लक्षात घ्या भारतात काय म्हणून सांगा नकाशाची संकल्पना नकाशाची काय म्हणून सांगा संकल्पना कोणी आणली तर ते आणणारे होते अरब लोक. तुम्हाला जर समजा प्रश्न विचारला की भारतात नकाशाची संकल्पना कोणी आणली अरब लोकांनी आणली. आणि भारताचा पहिला नकाशा पहिल्यांदा 1752 मध्ये आपण गोष्ट कुणाची करता भारताची. जरी भूगोल आपण विश्वाचा पाहणार आहोत जगाचा पाहणार आहोत पण सोबत भारतात काही इव्हेंट कधी घडल्या ह्या गोष्टी सुद्धा सोबत आपल्याला पाहणं जरुरी असते. भारतात नकाशाची संकल्पना कोणी आणली या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ अरब लोकांनी आणली. आणि भारताचा पहिला नकाशा 1752 मध्ये बनविला गेला. केव्हा बनविला गेला असा प्रश्न जर तुम्हाला विचारला त्याचं उत्तर द्यायचं काय सांगा 1752 मध्ये बनविला गेला. आणि तो बनविणारा कोण कार्यकर्ता आहे त्याचं नाव लिहायचं आपण एन विले. पहा एन विले हा व्यक्ती होता याने बनविला. पहा लक्षात घ्या याच्यानंतर एक वेगळा प्रश्न तुम्ही लक्षात घ्या की भारताला जगाच्या नकाशावर पहिल्यांदा कोणी दाखविले. पहा लक्षात घ्या आपला भारत आहे. पहा भारताचा नकाशा पहिल्यांदा 1752 मध्ये कोण बनवत आहे सांगा एन विले बनवत आहे. आणि त्याच्यानंतर ही संकल्पना भारतात कोण आणत आहे सांगा अरब आणत आहे. पहा लक्षात घ्या नकाशे कोणी तयार केले अनेक्सी मेंडरने तयार केले. ग्लोब म्हणा किंवा पृथ्वी गोल कोणी तयार केला उत्तर काय म्हणून सांगा मार्टिन बेहम यांनी तयार केला. पण भारताला जगाच्या नकाशावर कोणी दाखविले म्हणजे आपला जो
आपला जो सुंदर असा भारत देश आहे, तर भारताला काय म्हणून सांगा, जगाच्या नकाशावर कोणी दाखविले? भारताला जगाच्या नकाशावर कोणी दाखविले? लक्षात घ्या, कोणी दाखविले म्हटलं तर त्याचं नाव आहे टॉलेमी. टॉलेमी लक्षात घ्या, काय म्हणून सांगा, त्याचं नाव काय सांगा, टॉलेमी असं आपण गृहीत धरू. लक्षात घ्या, त्याचं नाव काय म्हणून सांगा, टॉलेमी असं गृहीत धरू. टॉलेमीने भारताला जगाच्या नकाशावर दाखविले. हे आपल्यासाठी काय सांगा महत्वाचे मुद्दे आहेत, असं आपण या ठिकाणी काय सांगा कन्सिडर करू. आता बाई इथे पाहत असताना मग इथे पहा, हेच आपण पीपीटीच्या स्वरूपात पाहू. पीपीटीच्या स्वरूपात तुम्हाला काय म्हणून सांगा सर्व व्यवस्थित कळेल. या ठिकाणी लक्ष द्या, काय म्हणत आहोत, जिओग्राफी हा शब्द दोन शब्दापासून तयार झाला. एक जिओ, दुसरं काय सांगा ग्राफी. या शब्दाचा जन्म ग्रीकांपासून झाला, ग्रीक लोकांपासून. म्हणजे ग्रीक लोक त्यांची भाषा जे बोलायचे त्या भाषेपासून या शब्दाचा जन्म झाला. या शब्दामध्ये दोन शब्द आहेत. एक शब्द आहे जिओ आणि दुसरा शब्द आहे सांगा ग्राफी. जिओचा अर्थ होतो पृथ्वी आणि ग्राफी याचा अर्थ काय होतो सांगा, वर्णन असा होतो. तत्वज्ञानातून तंत्रज्ञानातून पुढे विकास झाला आणि जिओग्राफीच्या शोधांची सुरुवात झाली. भूगोलाच्या विकासात कोण कोण लोकांनी सहकार्य केलं किंवा महत्वाची भूमिका निभावली, त्याच्यामध्ये ग्रीक म्हणू, रोमन म्हणू, अरब म्हणू, या लोकांपासून भूगोलाची बहुतांश काय सांगा विकास झाला, प्रगती झाली. भूगोलाचा जनक कोण, तर आपण त्याचं उत्तर देऊ. भूगोलाचा जनक म्हटलं तर हिकॅटियस हा भूगोलाचा कोण आहे सांगा जनक आहे. त्याचं पुस्तक आहे जस्ट पिरियड्स नावाचं त्याचं काय सांगा पुस्तक आहे. एरिस्टोथेनिस ह्या व्यक्तीने आपल्याला कोणता शब्द दिला, जिओग्राफिक हा शब्द दिला. त्याला व्यवस्थित भूगोलाचा जनक असे म्हणतात. कुणाला, एरिस्टोथेनिसला. अलेक्झांडर फॉन हम्बोल्ट ह्याला आधुनिक भूगोलाचा जनक असे म्हणतात. अलेक्झांडर फॉन हम्बोल्ट याने काय म्हणून सांगा कॉस्मॉस पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये नवनवीन मॉडर्न काय सांगा संकल्पना मांडल्या, ज्या संकल्पना आधी विकसित नव्हत्या किंवा माहिती नव्हत्या, अशा नवनवीन संकल्पना त्याने काय म्हणून सांगा मांडल्या. आणि मग त्या नवनवीन संकल्पनाला काय म्हणतात, तर बापरे हा तर खूपच नव्या गोष्टी सांगत आहे, मॉडर्न गोष्टी सांगत आहे. म्हणून अलेक्झांडर फॉन हम्बोल्टला आधुनिक भूगोलाचा जनक. त्याचं पुस्तक होतं, त्या पुस्तकाचं नाव काय होतं सांगा, कॉस्मॉस. तो कुठला होता, जर्मनीचा. त्याने कॉस्मॉस याचा अर्थ विश्व किंवा ब्रह्मांड असा होतो. त्याने क्लायमॅटोलॉजी हा शब्द दिला, त्याला जलवायू विज्ञान असे म्हणतात. लक्षात घ्या, पहिल्यांदा ग्लोब म्हणजे पृथ्वी गोल मार्टिन बेहम याने बनवला. नकाशे अनेक्सी मेंडर याने बनवले. भारतात नकाशाची संकल्पना लक्षात घ्या, इथे जर आपण कन्सिडर करतो म्हटलं तर समजून घ्या, भारतामध्ये पहिल्यांदा भारतात आपण कन्सिडर करू नकाशाची संकल्पना कोणी आणली, अरबांनी आणली. आणि भारताचा पहिला नकाशा पहिल्यांदा 1752 मध्ये यनविले या व्यक्तीने बनविला, असं आपण कन्सिडर करू. त्याच्या सोबतच एक दुसरी गोष्ट अशी म्हणू आपण की भारतात पहिल्यांदा भारताला पहिल्यांदा जगाच्या नकाशावर कोणी दाखविले, तर तो म्हणजे हा कोण आहे सांगा, टॉलेमीने दाखविले, असं आपण गृहीत धरू. याच्या व्यतिरिक्त परत काही गोष्टी आपण जर समजा पाहतो म्हटलं तर ह्या ठिकाणी काही महत्वाच्या गोष्टी परत पाहू आपण. पोलिडोनियन ह्या व्यक्तीला काय म्हणतात, याला भौतिक भूगोलाचा जनक असे म्हणतात. लक्षात घ्या, स्ट्रॉम्बो याने एक विश्वकोशच तयार केला, भौगोलिक विश्वकोश तयार केला. म्हणून स्ट्रॉम्बोला भौगोलिक विश्वकोशाचा रचनाकार असे म्हटले जाते. नंतर पहा, रिटर व रेटजेल हे निश्चयवादाचा निर्माता म्हणून या दोघांना काय सांगा ओळखलं जाते. नंतर फ्रेडरिक रेटजेल हा आहे मानवी भूगोलाचा जनक. लक्षात घ्या, त्याने एक शब्द दिला आपल्याला, तो शब्द म्हणजे होता एन्थ्रोपोजोग्राफी. हा शब्द कोणी दिला, तर त्याचं नाव काय सांगा, फ्रेडरिक रेटजेल ह्याने दिला असं आपण कन्सिडर करू. गणितीय भूगोलाचा जनक कोणाला म्हटलं जाते, तर चेक्स याला काय म्हणून सांगा गणितीय भूगोलाचा जनक असे म्हटले जाते. स्फिती सिद्धांत कोणी मांडला, तर ऑलन गुथ याने मांडला, असं काय म्हणून सांगा प्रश्न विचारला गेला. हंटिंग्टन याला नवीन निश्चयवादाचा निर्माता असं म्हणतात. आता पहा याच्यात तुम्हाला सांगतो, रिटर व रेटजेल ह्यांना काय म्हणतात, निश्चयवादाचा निर्माता. तर हंटिंग्टन याला काय म्हणून सांगा, हा शब्द वाढलेला आहे, नवीन निश्चयवादाचा निर्माता. आता सुरुवातीला बरेच तुम्हाला काय सांगा भूगोलाचे जनक म्हणा, कोणी कोणी काय काय केलं म्हणून, तर ह्या गोष्टी आपल्याला काय सांगा समजून घेणं
किंवा माहीत असणं जरुरी असतं. पहा लक्षात घ्या. कारण कसं आहे, सुरुवातीला सगळं फॅक्च्युअल डाटा. आता ह्या सर्व ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे, तर ह्या गोष्टी म्हणजे काय आहे, पहा तुम्हाला सांगतो ह्या गोष्टी म्हणजे काय आहे. ह्या गोष्टी आपण काय सांगा समजून घेऊ. तर या गोष्टींवर आपल्या आधी म्हणजे आपण जर समजा कन्सिडर करतो म्हटलं 1984 पासून तर आता 2021 पुढे 2022 ची परीक्षा आहे. तर अशा शब्दांवर काय सांगा प्रश्न विचारले गेले, ह्या व्यक्तींवर प्रश्न विचारले गेले, यांच्या पुस्तकांवर प्रश्न विचारले गेलेले आहे. म्हणून अशा काही गोष्टी आपल्या काय सांगा लक्षात असणं जरुरीच असते. पहा लक्षात घ्या. इथे आपल्या क्लासमध्ये प्रत्येक संकल्पना काय म्हणून सांगा तुम्हाला समजून दिली जाईल. प्रत्येक संकल्पना तुम्हाला स्पष्ट करून दिली जाईल. प्रत्येक फॅक्च्युअल डाटा विथ काय सांगा कन्सेप्ट अशा पद्धतीने आपला क्लास चालेल. ठीक आहे. याच्या नंतरच्या तासात लवकरच भेटू. धन्यवाद.